गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनुसुयात्री सुकुमारा दत्तदया घनदयावरा पद्मकमण्डलु गदाधरा त्रिशूल हे शोभे करा षड्विध आयुध परिकरा पूर्णानन्दावतारा शुभस्म रुद्राक्षाभरणा भवभय दुःख निवारणा काषायाम्बर वसनधरा श्रीमेघ श्याम सुंदरा अवधूता हे गिरीवरा ओजस्तेजो द्युतिधरा षड्भुज मूर्ति विराजिता विश्वरूप हे विश्वंभरा भक्त प्रिय वज्र पंजरा दीनांचा उद्धार करा दत्तात्रेय अवतारा श्रीपाद नरसिंहवरा नित्य निरंजन ओंकारा कलियुगी ऐसी आकारा जन्म घेसी तू पिठापुरा सच्चिद घन तू शुभंकरा शाश्वत पावन तपोवरा शब्द दाविसी ओंकारा कृष्ण संगमी तरुवरा नित्य वसे औदुंबरा विप्र रूप वैराग्यवरा प्रियजन हे परमेश्वरा हे मुनिजन मानस चंद्रा तू गुरुवर धैर्य समुद्रा जगदीशा जगदोद्धारा उद्धारी मज गुरुवरा करुणानिधि करुणाकारा निर्गुण हे निर्विकारा गुरुराया कल्याण करा निजानंदी दृढ करा चिन्मय चिद्घन चिदंबरा अंतरयोगी अगोचरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा स्वामी समर्था कृपा करा दिगंबरा 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 दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 गुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीती नीती शब्द नये अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधि नय ध्याना जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती हो वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव सवाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात प्राणी भरतरी तेथे कैचा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती हो वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त हे मुनिया उभा ठाकरा सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न मुनिया आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती हो वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान कर फले मन झाले उन्मान नितूपणाची झाली बुडवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती हो वाळीता हरली भवचिंता जय देव जय देव सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा तृणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव
वासुदेवाय नमो स्वाहा। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय नमो स्वाहा। नमः स्वाहा। ओम ह्रीं राम दत्तात्रेयाय 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 नमः स्वाहा। दोन्ही हाताने आवृत्ती टाकायची ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णामेवावशिष्यते। ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान गुरुदेव बृहस्पती देवता सर्व इष्ट देवता सर्व इष्ट साधू संत सर्व इष्ट ग्रह नक्षत्र कार्य प्रीत्यर्थम पूर्णाहुती समर्पयामि स्वाहा। मागतो भिक्षा भक्ता घरी, मागतो भिक्षा भक्ता घरी, असा दत्त माझा गाणगापुरी, असा दत्त माझा गाणगापुरी, असा दत्त माझा गाणगापुरी। मागतो भिक्षा भक्ता घरी, मागतो भिक्षा भक्ता घरी, असा दत्त माझा गाणगापुरी, असा दत्त माझा गाणगापुरी, असा दत्त माझा गाणगापुरी। काखेत झोळी कमंडालू हाती, काखेत झोळी कमंडलू हाती, अंगा विभूती कोमल कांती, अंगा विभूती कोमल कांती, येतो शंख घेऊन करी, येतो शंख घेऊन करी, असा दत्त माझा गाणगापुरी. ठाणे साजरा करतो. या कार्यक्रमाची पाचगणीतील विद्यार्थी असेल, नागरिक असेल, सर्वांना उत्सुकता असतेच. दरवर्षी आपल्याला या ठिकाणी गादीचं दर्शन भेटतं आणि त्याचबरोबर समाजातील काही गरजू लोक ते असतील, आपले शाळेतील गरजू विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना आपल्या दररोजच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारं साहित्य या ठिकाणी भेटतं. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना देखील उत्सुकता लागलेली होती की सर कार्यक्रम कधी आहे, आणि योगायोगानं त्याची उत्सुकता पूर्ण झाली आणि आज हा कार्यक्रम आहे. तर या ठिकाणी प्रणाम. आणि इथे स्टेजवर जमलेले सर्व मान्यवर गुरुबंधू आणि परमपूज्य आपले लाडके, सर्वांचे लाडके भाऊ यांना प्रणाम नमस्कार. आणि आपण एक छोटासा कार्यक्रम केला पण बहुसंख्येनं सर्वजण आलात. खूप आनंदाचा आणि एकदम मोठा सण साजरा झाल्यागत वाटते. अशा या मंगल दिवशी आणि माझ्या आज वाढदिवसानिमित्त आणि दत्त जयंतीच्या प्रकट दिवसानिमित्त सर्वजण आला आणि योगाचं मग आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत. तर आपले लाडकेच भाऊ 2 शब्द बोलतील अशी मी आशा बाळगतो. परिवार पालघणी तर्फे हार्दिक स्वागत करतो. मान्यवर स्टेजवर सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. भगीजी महाराजांनी नेहमी ही शिकवण दिली होती की तुम्ही ज्यावेळेस कधी धार्मिक कार्यक्रम कराल त्याबरोबर समाजसेवेचा वाटा त्यामध्ये नक्की उचलावा. आणि ती परंपरा आपल्या
पाचगणीच्या आश्रममध्ये मी गेले अनेक वर्ष, जरी आता मी सध्या पाचगणीमध्ये नसलो तरी दरवर्षी ती परंपरा इथं भाऊंच्या माध्यमातून आणि इथं जे रेग्युलर सेवा देण्यासाठी सगळे कार्यकर्ते असतात त्यांच्या माध्यमातून ती घडली जाते. आणि ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये वावरतो त्यावेळेस तिथे मी अभिमानाने सगळ्यांना सांगतो की आमच्याकडे ज्यावेळेस धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले जातात त्यावेळेस समाजातील सर्व तळागाळातील लोकांना कधीही दुर्लक्षित न करता त्यांना आपलेपणाने बोलून यथाशक्ती जे काही करता येणं सामाजिक कार्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि फूल नाही फुलाची पाकळी तो त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा एक संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी आम्हाला मिळते. त्याबद्दल मी पाचगणी परिवाराच्या सर्व सदस्यांचे, अध्यक्ष मोहनभाऊ प्रभाळे यांचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि ही परंपरा अशीच पुढच्या पिढीने आपल्या हातामध्ये घेऊन ती पुढे घेऊन जावी. आणि त्यानंतर ही जी आता सरांनी सांगितलं की भविष्य पाचगणीचं पुढं बसलेलं आहे, त्यांनी सुद्धा ही परंपरा सतत पुढे ठेवावी व आपल्या गुरूंचं नावलौकिक संपूर्ण जगामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करीत राहावा, हीच मी सदिच्छा बाळगतो व आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. खरोखरच सूर्योदय परिवार या अनेक उपक्रम राबवण्याच्या निमित्तानं तुमच्याशी, तुमचे जे सिनियर क्लासची जी काही मुलं होती त्यांच्याशी माझी नेहमी भेट असायची. परंतु शिक्षकांची तर नेहमीच भेट आहे. परमपूज्य राष्ट्रसंत ब्रह्मलीन राष्ट्रगुरु भैयूजी महाराज यांचं एक शिष्य आहे. त्यांनी आम्हाला अध्यात्म आणि भौतिक जीवन याची सांगड कशी घालायची त्याचं शिक्षण दिलेलं आहे. आणि हे शिक्षण असेल, आज माझी ओळख इथं बघितली तुम्ही पाचगणीमध्ये सगळ्यांना माहिती, प्रभाळी महाराज म्हणून मला ओळखलं जाते. कोण प्रभाळी महाराज म्हणतं, कोण प्रभाळी गुरुजी म्हणतं. तर मला ह्या गोष्टीचा आनंद होते. आध्यात्मिक कोण माझी जरी ओळख असली, कोण महाराज वगैरे झालं, पण मी हेच तुम्हाला सांगू इच्छितो की मी ना आध्यात्मिक आहे ना भौतिक जीवनामधले. अध्यात्म हे माझं जीवन नाही, अध्यात्म हे माझ्या जीवनाचा एक भाग आहे आणि भौतिक जीवन हा एक भाग आहे. अध्यात्म आणि भौतिक यांची कशी सांगड घालायची याचं ट्रेनिंग मला माझे गुरु राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांच्याकडनं मिळालं. तर त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी मी कार्यक्रम केले, आध्यात्मिक कार्यक्रम केले, त्या ठिकाणी माझी एक आट असायची की मला जर त्या कार्यक्रमाला बोलवलं तर त्याच्याबरोबर मी तिथे यायला तयार आहे, परंतु तुम्ही सामाजिक कार्यक्रम काय घेणार ते पहिलं सांगा. आध्यात्मिक कार्यक्रमाला तर मी मानतो, पण जर मी फक्त आध्यात्मिक कार्यक्रम किंवा नुसतं परमेश्वराचं चिंतन नामस्मरण नाही तर जे जिवंत परमेश्वर आहेत तळागाळामधील लोक ह्यांच्यासाठी तुम्ही काय कार्यक्रम घेता हे माझं नेहमीच आट असायची. आणि हे करत असताना आज अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले. मी बघितलं आमच्याकडे एक देवाची पूजा करायला, एक महाराजची पूजा करायला माझ्याकडे कितीतरी लोक येत होते की भाऊंला भेट म्हणून एक ड्रेस किंवा एक मिठाईचा पुडा, एक हार आणि एखादं गिफ्ट, टोटल जर केली तर 1000 रुपयाचं गिफ्ट मिळत होतं. हे पैसे राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी कशा पद्धतीने खर्च करायचे हे मला एकदा गुरुजींनी बोलवून सांगितलं. म्हणजे भाऊ कितीतरी लोक तुमच्याकडे येतात आणि ही लोक ज्या वेळेला येतात एक हार 200 रुपयाचा तुमच्या गळ्यामध्ये घालतात, तो तुम्ही 2 मिनिटात काढून टाकता. एक मिठाईचा पुडा असतो, तुम्ही ते कुणाला तरी वाटतं किंवा सगळं व्यर्थ आहे. हे पैसे जर समाजासाठी तुम्ही वापरले तर तुम्हाला त्यातनं बरंच काही समाजासाठी, देशासाठी करता येईल. तर त्यातून तुम्ही हा पैसा, समाजाचा व्यर्थ जाणारा पैसा, जो हार आपण घेतो तो फिकून दिला जातो. 200 रुपयाचा मिठाईचा पुडा महाराजांना भेट म्हणून इथं ते फिकून दिलं जातं, खाल्लं जातं किंवा वाटलं जातं. गिफ्ट असतं ते बी महाराज काही एक शाल असते 200-250 रुपयाची, ती बी टाकून देण्यात जाते. तर हे पैसे असे व्यर्थ न व्हावेत म्हणून आम्ही
गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली एक योजना आखली. आता तुम्ही सांगितलं सरांनी की हमारा संविधान कार्यक्रम, मला गुरुजींनी सांगितलं, म्हणले भाऊ हे फार अवघड आहे, हमारा संविधान कार्यक्रम तुम्ही घ्या, पण माझी एक अट आहे, हे मी तुम्हाला कार्यक्रम करायला एका वेळेला एका टाइमला 8,000 मुलांची परीक्षा घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन हमारा संविधान कार्यक्रम करून दाखवा, तरच तुम्ही माझे खरे शिष्य. त्यांचं आव्हान मी स्वीकारलं. म्हणलं गुरुजी करते करवते तुम्ही पाठीशी असताना मी माघार घेणं शक्य नाही. आम्ही तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. महाबळेश्वर तालुका वाई तालुक्यामध्ये गावोगावचे सूर्योदय परिवारचे सगळे गुरुबंधू आम्ही फिरलो आणि एका वेळेला ऍट अ टाइम एका वेळेला आम्ही 8,000 मुलांच्या हमारा संविधान परीक्षा घेतल्या. आणि त्याच्या अगोदर हे संविधान शिकवायला आम्ही सगळे सूर्योदय परिवारचे कार्यकर्ते धडाडीनं जातो. पण त्याच्यामध्ये मला एक गोष्ट नेहमीच जाणवायची की भौतिक जीवनाच्या गोष्टी अध्यात्मानं मिटत नाहीत. एखाद्या माणसाला जर प्रॉब्लेम असेल, पैशाचा प्रॉब्लेम असेल किंवा त्याला काय असेल, तर चुकीच्या मार्गाने न जाता किंवा त्याला आध्यात्मिक उपाय थोडक्यात म्हणजे कुठं उदी भस्म देणं किंवा कुठं काहीतरी त्याच्या समाधानासाठी लिंबू टंबू देणं, हे प्रकार करण्यापेक्षा त्याला जर तत्कालीन मदत जर द्यायची असेल तर 4 पैसे कसे देता येईल हे जर बघितलं तर लगेच माणूस त्याचा उत्साह वाढतो. समाजाला भौतिक जीवनामध्ये जगण्यासाठी अध्यात्मापेक्षा त्याच्या भौतिक जीवनाच्या गरजांची पूर्तता होणं हे फार महत्वाचं आहे. हे गुरुजींनी मला अनेक उदाहरणातनं पटवून दिलं. मग आम्ही काय केलं, जिथं आध्यात्मिक कार्यक्रम आहे तिथं भौतिक कार्यक्रम झालाच पाहिजे. त्या अनुषंगानं आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम मी माझे सहकारी सूर्योदय परिवार पाचगणीचे सदस्य, तसंच ज्या ज्या ठिकाणी भैयू महाराजांचे, आता भैयू महाराजांचं अस्तित्व संपलेलं आहे ते ब्रह्मलीन अवस्थेमध्ये, तर ते कार्य आम्ही हातात घेतलं सगळ्यांनी इंदापूर शाखेमार्फत. आता आपल्याला इंदापूरच्या सूर्योदय परिवारचे प्रमुख उपस्थित आहेत, दिलीप वाघमारे, माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका. तर यांना मी असं घेऊन सगळीकडे आम्ही ते काम सुरू केलेलं आहे. इंदापूरला चालू आहे, खामगावला चालू आहे, निमकर्द्याला चालू आहे, तसंच इंदोरला चालू आहे. हे काम करताना मला आनंद होतो की आज आम्ही समाजाचा एक भाग म्हणून समाजाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयास करतोय. त्याच्यासाठी आमचे सगळे गुरुबंधू झटत आहेत आणि भैयूजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली फक्त लोकांना अध्यात्म न शिकवता त्यांच्या भौतिक गरजांची पूर्तता करून देणं आणि त्यांना भौतिक आधार देणं, अशा अनेक योजना मी इथे चालवल्या आहेत. फंड काढण्यात चालू केलेली आहेत, शैक्षणिक फंड चालू आहे, परत कर्जाची व्यवस्था. बँकेत गेलं तर कर्ज मिळत नाही, पण कुठलंही कर्ज कुठलंही व्याज नाही घेत, नूरला चालू आहे. हे काम करताना मला आनंद होतो की आज आम्ही समाजाचा एक भाग म्हणून समाजाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयास करतोय. त्याच्यासाठी आमचे सगळे गुरुबंधू झटत आहेत आणि भैयूजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली फक्त लोकांना अध्यात्म न शिकवता त्यांच्या भौतिक गरजांची पूर्तता करून देणं आणि त्यांना भौतिक आधार देणं, अशा अनेक योजना मी इथे चालवल्या आहेत. फंड काढण्यात चालू केलेली आहेत, शैक्षणिक फंड चालू आहे, परत कर्जाची व्यवस्था. बँकेत गेलं तर कर्ज मिळत नाही, पण कुठलंही कर्ज कुठलंही व्याज न घेता त्यांना धंद्यासाठी रक्कम पुरवली जाते. अशा अनेक प्रोजेक्ट इथं चालू आहेत. तर त्या प्रोजेक्टच्या अनुषंगानं आता आज इथं हा अध्यात्माबरोबर आज दत्त जयंतीचा आध्यात्मिक कार्यक्रम असतो, पण त्याच्या जोडीला सामाजिक कार्यक्रम म्हणून शालेय शिक्षणासाठी मुलांना आणि मुलींना शैक्षणिक साहित्याचं वाटप आपण दरवर्षी करत असतो. त्याचबरोबर आमच्या समाजामधील आमच्या भगिनी आहेत ज्याचं उदरनिर्वाह स्वतःच्या कष्टावर चालतो, त्यांना सुद्धा एक छोटीशी भेट आम्ही इथे देत असतो की जी त्यांना जीवनावश्यक सांसारिक गरजामध्ये उपयोगी पडेल अशी एक भेट आम्ही देतो. आणि हा कार्यक्रम
भैयूजी महाराजांचं तर काम मोठं आहे, पण मी माझ्या सूर्यदेव परिवारच्या सर्व सदस्यांच्या वतीनं हा एक छोटासा प्रयास आम्ही करत असतो. हा प्रयास म्हणजे आमचा कसा आहे की एक समुद्र आहे मोठा आणि हा समुद्र मला गोड करायचा आहे. एक खडीसाखरेचा खडा किंवा एक साखरेचा कण टाकून समुद्र गोड होणार नाही, पण मला आनंद होतोय की मी प्रयत्न करतो बांधण्यासाठी. वाळूमध्ये लोळायची आणि तिथे जाऊन ती वाळू झाडायची आणि तिच्या त्या प्रेरणेनं राम सेतू तयार झाला आणि लंकेला जाऊन भेटला आणि त्याच्यामुळं राम यशस्वी झाला. तसं हे उदाहरण डोळ्यासमोर घेऊन आम्ही एक छोटासा प्रयास करतोय आणि हा प्रयास नियमित आहे. प्रयास सगळेजण करत असतात, पण माझ्या दृष्टीनं असं आहे की आपण केलेला कुठलाही संकल्प, प्रयास मीन्स संकल्प, तर संकल्प हा कायमस्वरूपी असावा. छोटा असला तरी चालेल, पण तो खंडित नसावा. आज जवळजवळ 2005 पासून मी भैयूजी महाराजांशी जोडलेलो होतो आणि तेव्हापासून हे संकल्प अविरत चालू आहे. एकही त्याच्यामध्ये खडा नाही, कुठल्याही प्रकारचा खडा नाही. तर आम्ही आता आपल्या गुरुजींना ह्या दत्त जयंतीच्या पावन पर्वावर गुरुजींची आठवण म्हणून आज इथं आपल्या महिला भगिनींसाठी तसंच मुलींसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आहे. मुलींना आणि विद्यार्थ्यांना आणि महिला भगिनींना जे नियमित वापरता येईल की त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांना भैयू महाराजांची आठवण राहील अशा काही वस्तू आम्ही इथं देतोय. एक थोडंसं माझी एक रिक्वेस्ट आहे, आम्ही जो कार्यक्रम करत असतो त्यावेळी बजेट ठरलेलं असतं. त्या बजेटमध्ये कुणीही मी अगोदर सांगत असतो की तुम्ही नाव सांगा, किती लोक येणार आहे, काय कुणी सांगत नाही. आम्ही येणारे आम्ही येतो म्हणतात, पण नोंदणी वगैरे काय नसते. तर यावेळेला काय झालेलं आहे, थोडासा प्रॉब्लेम असं झालेला आहे की संख्या भरपूर आहे आणि ही संख्या मुलांचं आणि मुलींचं आम्ही ज्यावेळेस शाळेत जातो त्यावेळी ती गोष्ट पूर्ण होईल. अचानक आता या ठिकाणी काही वस्तू आहेत त्या मिळत नाहीत. पाचगणी गावामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही उपलब्ध होत नाही लगेच. तर आम्ही आता पहिला प्रेफरन्स मुलींना तर ते कम्प्लीट केलेलं आहे, पण जे काही संसारिक उपयोगाच्या ज्या वस्तू आहेत ते पहिल्या महिलांना द्यायचं ठरवलेलं आहे. तर त्यातून जर काय वाचलं तर पुरुषांना दिलं जाईल, नाहीतर पुढच्या ट्रिपला पुरुषांना ह्या वस्तू दिल्या जातील. सूर्यदेव परिवार पाचगणीच्या प्रमुख या नात्यानं आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपला आभार मानतो. आम्ही शतशः ऋणी आहे की तुम्ही माझ्याकडे नेहमी येत असता आणि आम्हाला आशीर्वाद देत असता. आपला आशीर्वाद लाख मोलाचा आहे आणि त्याची तुलना कसल्याही आर्थिक मूल्यमापनानं होणार नाही. तुमचा आशीर्वाद हीच माझी प्रेरणा आहे, हीच माझी शक्ती आहे आणि मी इथून पुढेही असे मोठे मोठे प्रोजेक्ट राबवत राहीन. माझ्या सहकार्य सोबत असलेले माझे पाचगणी शाखेचे ज्येष्ठ गुरुबंधू डॉक्टर कृष्णकांत पिशे, त्याच्यानंतर मुकुंदराव ताकवणे, तसंच माझे अगदी शिष्य यलाप्पा, त्याच्यानंतर कपिल कांबळे, राम चौहान, असे सगळे आम्ही मिळून हा कार्यक्रम करतोय. इथून पुढे जोरात करत जाऊ. या कार्यक्रमाला आपण आलात त्याच्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आम्ही आता या वाटपाला सुरुवात करू. प्रथम मुलींना शैक्षणिक साहित्याचं वाटप होईल, त्याच्यानंतर मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होईल आणि त्याच्यानंतर महिला वर्गाला काही वस्तू देण्यात येतील आणि त्यातून जर काय वाचलं तर पुरुष जे मंडळी आहे त्यांना दिलं जाईल. मी पुन्हा एकदा आपल्या क्षमा याचना करतो की माझी अडचण लक्षात घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. जय गुरुदेव दत्त. उपक्रमाचं एकदा जोरात टाळ्यांनी स्वागत करूया आपण. खूप सुंदर उपक्रम की ज्यांना खरंच गरजू आहेत त्यांच्याकडे हे दान जात आहे.
आणि आपण दिलेलं दान हे सत्कारणे नक्की लागतंय. तुम्ही दादा या त्यांना. हा व्हिडिओ घेतो मी, व्हिडिओ घेतो, तुम्ही फोटो घ्या. बस ढकलाढकली करू नका, सगळ्यांना मिळणार आहे एवढंच नाही अजून आहे. कपिल दादा, सुमित दादा तिकडे घे, फोटो घे, व्हिडिओ घ्या, व्हिडिओ घ्या की व्हिडिओ चालू आहे. मी जातो आत घे. बसवराज लंगोटे, श्री बसवराज लंगोटे यांनी पुढे यायचंय. त्याचबरोबर श्री दिनेश देशपांडे यांनी देखील पुढे यायचंय. प्रतीक माता
चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला या दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमान सुरवर मुनि जन योगी समाधीन ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वारिता हरली भवचिंता जय देव सभ्याय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेली मात पराई परतली जत कैसा येत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वारिता हरली भवचिंता जय देव दत्त येवोनी या उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा सुख दिला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वारिता हरली भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान पाले मन झाले उन्मान कृपणाची झाली बळवान एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वारिता हरली भवचिंता जय देव वंदना तुम्ही या सत्रनाचत या अंगना तुम्ही या सत्रनाचत या अंगना हरितो वंदना गजानना हरितो वंदना गजानना हरितो वंदना सिद्धि विनायक विघ्न विनाशक सिद्धि विनायक विघ्न विनाशक चिंतामणि तू आस विनायक चिंतामणि तू आस विनायक
गेल्या दर्शन आलो गौरी दत्तना गेल्या दर्शन आलो गौरी दत्तना करीतो सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
यांचं घराचं